देवाच्या प्रिय लोकांना सुरुवात करूया आपण यावेळेस उपदेशक याचा 12वा अध्याय आणि पहिलं वचन. आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला स्मर, पहा अनिष्ट दिवस येत आहेत आणि अशी वर्षे जवळ येत आहेत की त्यात मला काही सुख नाही असे तू म्हणशील. देवाच्या प्रिय लोकांनो, मनुष्याचा जीवनक्रम एका विशिष्ट साच्यामध्ये बद्ध असा असतो. बालपण, तरुणपण, म्हातारपण आणि मग जग सोडून जाणं, अशा पद्धतीने सर्वसाधारण रीतीनं प्रत्येकाचं जीवन या चौकटीमध्ये अडकलेलं असतं. आणि ज्यावेळेस एखादं लेकरू लहान आहे तर त्याच्या शक्तीला, त्याच्या बुद्धीला कुठंतरी लिमिटेशन्स आहेत. वयस्कर झालेल्या लोकांच्या बुद्धिज्ञानामध्ये पुष्कळ वाढ झालेली असते, अनुभवांमधून किंवा जे प्रभू त्यांना शिकवतो त्यामधून. परंतु एक समय असा येतो की त्यावेळेस शरीर साथ देत नाही आणि आपल्याला खूप गोष्टी कळत असूनही आपल्याला त्या करता येत नाहीत. कारण की एकदा व्यक्ती खूप जास्त वयाचा झाला, बेड रिडन झाला, त्याला उठताच येत नाही. त्याला समजतंय काय केल्याने चांगलं होईल, परंतु त्याच्या शक्ती कमी पडल्यामुळे त्या प्रत्येक गोष्टी करणं त्याला शक्य होत नाही. मग या जीवन कालातील एक असा उच्चांक परमेश्वराने दिलेला आहे आणि तो म्हणजे तारुण्याचे दिवस जे आहेत. बऱ्याचदा अनेकांना वाटतं की एकदा मी रिटायर्ड झालो की मी प्रभूची सेवा करेल. बऱ्याच वेळा लोक ठरवतात, कोणी म्हटलं प्रार्थनेला ये, चर्चला ये. आणि परदेशात तुम्ही जर पाहिलं कितीतरी ठिकाणांमध्ये लोक चर्चेसला फार एखादं वय त्यांचं जास्त झाल्यानंतरच जातात. वयस्कर लोकांची चर्चला उपस्थिती असते, तरुणांची नसते. परंतु पवित्र शास्त्र आपल्याला काय सांगत आहे की आमच्या तारुण्याच्या दिवसातच आम्ही प्रभूची ओळख करून घ्यावी आणि प्रभूच्या मागे चालावं, ही देवाची इच्छा आहे. आणि तुमच्या जीवनातला कुठलाही क्षण असू शकतो, ज्या दिवशी तुम्हाला प्रभू कळेल तो तुमच्यासाठी नाताळाचा दिवस आहे. 25 डिसेंबरची वाट पाहण्याची गरज नाही. ख्रिस्ताने आपल्या जीवनात जन्म घेण्यासाठी आपण एखादा दिवस किंवा वेळ ठरवू शकत नाही. एकदा प्रभू कळाला की त्या क्षणापासून आमचं जीवन हे प्रभूला आवडणारं आणि प्रभूला समर्पित असं असावं. तारुण्याच्या दिवसातच आम्ही प्रभूला मान्य करावं, प्रभूला आपल्या जीवनात स्वीकारावं आणि त्या निर्माणकर्त्याची आठवण ठेवून आम्ही पवित्र आणि देवाला आवडेल असा जीवनक्रम आम्ही जगावा, ही देवाची इच्छा आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, आज तरुणांसाठी, किती तरुण आहे तिथं हात वरती करा. इथं बायबलमध्ये लिहिलंय की देवाचं राज्य येईल ना तेव्हा 100 वर्षाचे लोक म्हणतील अभी तो मैं जवान हूं. 100च्या पुढचे म्हातारे आहेत, आतमधले सगळे तरुण आहेत. किती लोक आमेन म्हणणार आहेत? बिब्लिकल वे मध्ये सांगतो. मोशे एकदम वयस्कर झाला होता, 120 वर्षाचा, दृष्टीमंद नाही झाली, 120 वर्षाचा तरुण होता तो. ऐकताय तुम्ही चर्च? परमेश्वराने तुम्हाला आणि मला आशीर्वादित केलेला आहे. ते आशीर्वाद आम्हाला ओळखता आले पाहिजेत. आज तरुणांकडं जर बारकाईने लक्ष दिलं तर जे तरुण ऐकत आहेत, हा संदेश प्रत्येकासाठी आहे. माता पित्यांनी आणि सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे. या दिवसांमध्ये तरुणांचा कल नको त्या गोष्टींकडे वाढत चाललेला आहे आणि तो कल तिकडून काढून देवाच्या राज्याकडे आपल्याला वळवणं गरजेचं आहे. याच दिवसामध्ये लेकरांचं जीवन, तरुणांचं जीवन प्रभूच्या राज्यामध्ये समर्पित होणं हे खूप गरजेचं आहे. अनेक चुकीच्या सवयी तारुण्याच्या दिवसात लेकरांना लागतात आणि त्यांना अनेकदा समजत नाही तरुणांना की आम्ही बरोबर करतोय की आम्ही चुकीचं करतोय. आमच्या जीवनात या गोष्टी योग्य आहेत की अयोग्य आहेत याविषयी बऱ्याच वेळा लेकरांना कळत नाही. त्यांना मार्गदर्शन नसल्यामुळे किंवा लेकरांना दुसऱ्यांचं ऐकायची सवय राहिलेली नसते. त्यावेळेस लेकरं चुकीच्या दिशेने भरकटली जातात. चुकीच्या सवयी, उलट उत्तरं देणं, जगिक बंधनात अडकणं, चुकीच्या गोष्टींमध्ये अडकणं, ॲडिक्शनमध्ये अडकणं, व्यसनाचं प्रमाण या दिवसांमध्ये सगळीकडेच मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. मी जगाबद्दल बोलत नाही, मी ख्रिस्ती लोकांशी बोलतोय. ख्रिस्ती कुटुंबामध्ये किंवा ख्रिस्ती परिवारांमध्ये सुद्धा अनेक तरुणांना वाईट सवयी लागलेल्या आहेत आणि एक नवीन ॲडिक्शन आता सुरू झालं या दिवसामध्ये आणि ते ॲडिक्शन म्हणजे फोनचं ॲडिक्शन आहे. कितीतरी लेकरं
रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघत असतात. तर बऱ्याचदा मोबाईलच्या ॲडिक्शनमध्ये लेकरं अडकत आहेत. निर्माणकर्त्याला स्मरायचं सोडून ह्या बाकीच्या गोष्टींचं स्मरण पक्क राहतं. 3 तास मान न वळवता पिक्चर बघू शकतात लेकरं. पार पाठीचा मणका एकदम दुखून जाईल किंवा त्यांना बघून बघून त्यांचे डोळे क्षीण होतील, पण ते थकणार नाहीत. पण चर्चमध्ये बसल्याबरोबर पहिल्या 5 मिनिटातच लगेच आळस देणं, हे ते सगळ्या गोष्टी इथं घडतात. का? कारण कल देवाच्या राज्याकडे नसल्यामुळं. ज्यावेळेस तुमचा कल तुमच्या आवडीच्या गोष्टीकडे आणि जेव्हा तुमचं मन प्रभूकडे लागलेलं आहे, त्यावेळेस तुमचं मन त्या गोष्टींमध्ये रमतं. देवाच्या प्रिय लोकांनो, ह्या दिवसांमध्ये म्हणजे गेम खेळणं मोबाईलमध्ये, मी कधीच ऐकलं नाही गेम खेळून एखादा मुलगा काहीतरी लाईफमध्ये काय करून दाखवलंय. तर ह्या गोष्टी, रील्स बघणं, आता रील्स म्हणजे काय, तुमचे सायकोलॉजी अफेक्ट करतं. हालेलुया. रील्स काय असतं ना, की रील्स ज्यावेळेस तुम्ही कशावर पण बघता, तर त्या रील्स वेगवेगळ्या टॉपिकवरती असतात. आणि 1 मिनिटाच्या रीलमध्ये एका रीलला तुम्ही हसता, पुढच्या रीलला तुम्ही इमोशनल होता, एखादी रील कदाचित तुमच्या डोळ्यातून पाणी आणू शकते. याचं काय होतं की कंटिन्यू हसणं, रडणं, सिरियस हे तुमचे मूड कंटिन्यू चेंज होऊन ब्रेन तुमचं डॅमेज होतंय. हॅलो, हालेलुया. रील्स बघू नका, वचन वाचा, प्रभूच्या सानिध्यात वेळ घालवा. जगी गाणे ऐकणं हे आपल्यासाठी नाही. खरा ख्रिस्ती माणूस कधी ओळखावा? ज्यावेळी त्याच्या घरामध्ये एखादं लग्न असेल. जर का हळदीच्या दिवशी तो वाकडा तिकडं झाला, ही इज नॉट अ ख्रिश्चन. ही इज नॉट अ ख्रिश्चन. एक तर अनॉइंटिंग असतो, नाही तर ॲक्टिंग असते. वी हॅव लॉट ऑफ ॲक्टर्स इन ख्रिश्चॅनिटी. जॉनी लिव्हर साहेब एकदा फ्लाईटमधून चालले होते. आमचे एक मित्र वराप्रसाद म्हणून पास्टर आहेत कर्नाटकातले, दोघांचं बाजूबाजूलाच सीट आलं बिझनेस क्लासला. हे म्हटलं, अरे तुम्ही तर ॲक्टर आहे मोठे, मी पास्टर आहे. म्हटलं, अरे वा वा, म्हणे तुमची ॲक्टिंग खूप भारी आहे. जॉनी लिव्हर साहेब म्हटले, मला ख्रिश्चन लोकांनीच शिकवलं, माझी काहीच ॲक्टिंग नव्हती आधी, आपल्या लोकांनीच मला शिकवली. चर्चमध्ये आलं की वेगळं, बाहेर गेलं की वेगळं. आम्ही जगात कसे आहोत? जगी गोष्टीत आम्ही गुरफटता कामा नाही. पिक्चरची गाणी आम्ही ऐकू शकत नाही, गाऊ शकत नाही. ज्या मुखाने आम्ही देवाची गीतं गातो, एकाच झऱ्यातून कडू आणि गोड पाणी वाहू शकत नाही, तसं आमचं जीवन 100% देवाला समर्पित असलं पाहिजे. आमच्या जीवनातून फक्त प्रभूचं गौरव व्हावं, ही प्रभूची आमच्या विषयीची इच्छा आहे. सोशल मीडियावरचा दिखावा बंद झाला पाहिजे. हालेलुया. हे दिवस आम्हाला स्वतःला सावरण्याचे दिवस आहेत. सक्सेससाठी खूप प्रयत्न केले जातात. मी असं करील, तसं करील, असं होईल. आणि मग बऱ्याचदा तरुण लेकरं अपयशी ठरल्यानंतर निराशेमध्ये जातात, डिप्रेशनमध्ये जातात. मला असं करायचं होतं, मी तिथं इंटरव्ह्यू दिला, मला नाही मिळालं. मी ती स्पर्धा परीक्षा दिली, मला यश नाही मिळालं. अरे सोड ना, जे तुझ्यासाठी माझ्या प्रभूने ठेवलंय ते तुला मिळणारच. ते तुझ्यापासून काढून घेतलं जाणार नाही. मरिये, तू चांगला वाटा निवडलायस. एक किचन मध्ये तिचा वाटा वेगळा आहे, पण धन्य ती लेकरं जी प्रभूच्या चरणामध्ये बसण्यासाठी, प्रभूच्या चरणाजवळ बसण्यामध्ये त्यांना आनंद आहे. त्यांचा वाटा कुणीही काढून घेणार नाही. आमचा कल प्रभूच्या राज्याकडे पाहिजे. आमचं जीवन प्रभूला समर्पित झालेलं पाहिजे. योसेफाची स्टोरी बघा. योसेफ, दानियल आणि दावीद, 3 लोक लक्षात ठेवा. योसेफ, दानियल आणि दावीद. देवाने त्यांना 0 पासून हिरो बनवलंय. आणि ते कधी वयस्कर झाल्यावर नाही, त्यांच्या तारुण्याच्या दिवसातच परमेश्वराने त्यांना उच्च स्थानावरती प्रस्थापित केलं. का? कारण त्यांचा कल देवाकडे होता. जर तुमच्यातल्या सगळ्या वाईट गोष्टी सोडून फक्त आज जर पवित्र शास्त्र उचलण्याचा तुम्ही निर्णय घेतला, परमेश्वर तुम्हाला यशस्वी करेल. तुमच्या शिक्षणात तुम्ही यशस्वी व्हाल. अभ्यास करताय, अभ्यास करताना अभ्यास करा. थकलात, बायबलकडे वळा, काही चॅप्टर्स वाचा, परत तुमच्या अभ्यासाकडे वळा.
पण हे सोडून उजवी डावीकडे वळू नका. पवित्र वचन, देवाचं सामर्थ्य तुम्हाला यशप्राप्ती करून देईल. खूप लोक खूप काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात, खूप खटाटोप करतात, आणि मग ज्या वेळेस अडचणीत येतात त्यावेळेस नकारात्मक विचार त्यांना घेरतात, आणि मग नंतर तरुणपणीच असे शब्द मुखातून निघतात, मला हे जमणार नाही, आता ही गोष्ट, मला अभ्यास माझ्या डोक्यावर खूप जड झालाय, आता मला हे नाही करता येणार. एकदम तरुण लेकरं म्हाताऱ्यातल्या म्हाताऱ्या माणसासारखं बोलायला लागतात. इथं म्हातारी माणसं एकदम तरुणांसारखी उत्साही आहेत. हालेलुया. पण तरुणांचं बोलणं वागणं एकदम जीव निघून चालल्यासारखं, मला नाही. अरे हट माठ्या, तुलाच करायचंय, आणि सगळं करायला जाऊ नका, सगळं करायला जाऊ नका. मीच सगळं करणार नाही, चुकीचं आहे. 1000 गोष्टी करू नका, एकातही धडण्यानं 1000 गोष्टी काय करताय? एकच करा, पण टॉपला जा. एकच करा. शिक्षण करता तर शिक्षण असं करा की बस तुम्हाला यशप्राप्ती घडेल. जास्त गोष्टीवर फोकस करू नका. काही लोकांना पटत नाहीये, पण ऐका, मी पटवून द्यायला चालू, ऐका लक्ष देऊन. पाण्यावरचं जहाज समुद्रातून काढलं आणि जमिनीवरती त्याला चालवलं, चालेल का ते? चालेल? आता कुणी चालेल म्हणत असलं ना, तर पुण्याला येरवड्याला एक हॉस्पिटल आहे, मी पत्ता देतो. चालेल का? बोलत नाही तुम्ही, हो की नाही? पाण्यावरचं जहाज जमिनीवर चालणार नाही. आकाशात उडणारं विमान पाण्यावर चालणार नाही. जी जमिनीवर धावणारी कार आहे ती पाण्यात पण नाही चालणार आणि आकाशात पण नाही उडणार. का? कारण ज्या गोष्टी ज्या कामासाठी बनवल्या त्याच गोष्टीसाठी ते वापरलं पाहिजे. मग तुम्हाला तुमच्या जीवनात देवाने एक स्पेसिफिक पर्पज ठेवलेला आहे, तो तारुण्यातच कळायला पाहिजे. आमचा तरुण मुलगा 10वी झाला की लगेच सायन्सला ॲडमिशन घेतो, असा उधळत जातो, नंबर लागला माझा सायन्सला, माठ्या अभ्यास करावा लागतो रे त्याला. 11वीला जड गेलं, मी आता कॉमर्सला जातो 12वीला, मग तिथून इथं इथून तिथं, आणि असं करत 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 शेवटी काय करतो, सगळा गुंतडा जीवनाचा. काहीच नीट नाही, एकही गोष्ट धड नाही. काय कारण आहे? आम्हाला देवाकडून डायरेक्शन प्राप्त करण्याची गरज आहे. प्रभू मी काय करू? कुठल्या गोष्टीत तुझा गौरव होईल? एक गोष्ट निवडली तर ती पूर्ण करा. ज्या गोष्टी परमेश्वराच्या योजनेत तुमच्यासाठी ठेवलेल्या आहेत त्या गोष्टी ओळखायला सुरुवात करा आणि बरोबर तेच करा. दुसरा करतोय म्हणून ते करायला जाऊ नका. दुसऱ्यांकडे पाहून स्वतःचं मत बदलू नका. तुमच्या मनात देवाने काय दिलंय त्या गोष्टींवर फोकस करा. जर ठरवलंय गिटार शिकायचंय, कीबोर्ड शिकायचंय, काही वाद्य शिकायचंय, जिमला जायचंय, काहीही तुमचे निर्णय असतील, अटळ व्हा. निर्णय घ्यायला उशीर लागला तरी चालेल, पण एकदा घेतला की तो निर्णय आपला पक्का राहिला पाहिजे. हालेलुया. आता तरुणांसाठी पवित्र शास्त्रात 3 उपमा दिलेल्या आहेत. आता ज्यांनी नाश्ता केला नसेल त्यांना वेगळा उपमा आठवेल. हा उपमा वेगळा आहे, तो खाण्याचा नाही. हालेलुया. परमेश्वराने त्याच्या वचनामध्ये तरुणांसाठी विशेष 3 गोष्टी बोललेल्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट स्तोत्रसंहिता 127 4 आणि 5 वचनात सांगितलेलं आहे. तरुणपणचे मुलगे वीराच्या हातातील बाणाप्रमाणे. पहिली गोष्ट, तरुणांना देवाने बाण बनवलेला आहे. म्हणा, मी बाण आहे. गंजलेला नाही, धारवाला. हालेलुया. बायबल सांगतं तरुणपणचे मुलगे कोणाच्या हातातले बाण आहेत? वीराच्या हातातला बाण कसा असतो? म्हणजे कसं आहे ना, की ज्या पुरुषाचा भाता आशेने भरलाय तो धन्य आहे. एक पुरुष आहे त्याच्याकडे भाता आहे. भाता म्हणजे ज्याच्यात बाण ठेवले जातात. त्या भात्यातून तो बाण काढतो आणि बाण धनुष्याला लावतो. आणि तो व्यक्ती कोण आहे? नवशिका नाहीये, तो वीर आहे. वीर कधी बनतो? ज्या वेळेस एखादा व्यक्ती अचूक नेम साधणार असतो तो वीर असतो. वैरी दिसतो इकडं, बाण मारला तिकडं. आपल्याच माणसावरती बाण मारणारे लोक आहेत काही. हॅलो, माईक चेक.
सैन्यात भरती झाल्यानंतर तुम्ही तिथं पोहोचल्याबरोबर लगेच तुमच्या हातामध्ये बंदूक देत नाही. बटणं इकडचे दाबायचे का तिकडचे, नाही तर गोळ्या इकडे जायच्या ऐवजी मागेच जायच्या आपल्या लोकांना. आधी ट्रेनिंग आहे, तेव्हा तो वीर बनतो, तेव्हा तो योग्य व्यक्ती बनतो. मग काय करायचंय? असा व्यक्ती वीर असतो ज्याच्या हातातला बाण अचूक वैऱ्याला नेम साधतो आणि वैऱ्याचा नाश करतो. तो बाण त्याच्या हातात आहे, वीराच्या हातातला बाण. वीर कोण आहे? एकच वीर मला माहिती आहे, शमशोन नाही. दलीलाची स्टोरी नसती तर शमशोनाला मी वीर म्हटलं असतं. हॅलो माईक चेक, ऐकताय तुम्ही? दावीद, उरिया हित्तीच्या बायकोची स्टोरी आली नसती तर मी दावीदालाच वीर म्हटलं असं. एकच वीर आहे, त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. ज्या एकट्याने सैतानाचं मस्तक ठेचलं, तो मरणावरती विजयी झाला आणि तो पित्याच्या उजवीकडे आज बसलेला आहे. तो महान योद्धा आहे. तुमची लेकरं त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातातील बाण आहेत, चकाकणारे बाण, ज्या बाणांचा वैऱ्याला धाक वाटतो. जिथं ही लेकरं उभी राहतील तिथं देवाचं मोठं गौरव होईल. असा अचूक नेम साधणारा बाण परमेश्वराने आज तुम्हाला आणि मला केलेला आहे. प्रत्येक जे देवाच्या हातातले लोक आहेत, देवाने आम्हाला बाण केलेला आहे, अगदी देवाच्या सामर्थ्याचे बाण. आमचा प्रभू महान विजेता आहे आणि त्याने आम्हाला ती शक्ती दिली की आम्हाला बाण केलेलं आहे. विजयी होण्याचं सामर्थ्य देवाने आपल्याला दिलेलं आहे. बाण सोडणारा कोण आहे? प्रभू येशू आहे. आणि प्रभू येशू कधीच अपयशी होत नाही. जीसस नेवर फेल्स. आमेन. प्रभू कधीच हारत नाही. त्याच्या डिक्शनरीमध्ये हार शब्द नाही. हालेलुया. तो नेहमी कायम स्वरूपीचा विजेता आहे. त्याला कुणीच हरवू शकत नाही. त्याच्या हातातले आपण महान आहेत. जर तो विजयी आहे तर आम्ही अपयशी कसे ठरणार? आम्ही जेव्हा त्याच्या हातात पडतो तो आमचा योग्य रीतीने वापर करतो. चर्चकडं तरुणांची पावलं वळाली पाहिजेत. जेव्हा त्यांची पावलं चर्चकडं वळतील खऱ्या अर्थाने ते यशस्वी होतील. कारण आत्ताच्या धावपळीच्या जगामध्ये अनेक तरुण लेकरं भरकटत आहेत. आपल्या लेकरांना चर्चची वाट दाखवणं गरजेचं आहे. प्रभूच्या हाती समर्पित करून टाका लेकरांना. तुमची दगदग, तुमचं टेन्शन संपलं. जे लेकरू प्रभूला मानत नाही, 10वी पास झालं, आईचं नुसतं कटकट, ते टिफिन तिकडं ठेव, ग्लास घेऊन जा, ओट्यावरती ठेव, जा माझ्यासाठी पाणी घेऊन ये, जा तुझे बाबा आले त्यांच्यासाठी असं कर. आई बाप कंटिन्यू लेकरांना बोलत राहतात. लेकरांना असं वाटतं अरे आमच्यावर किती धाक, एकदा मी कॉलेजला जाऊ दे, मग माझं बघणार, आता माझं विश्व सुरू होईल. कॉलेजचा दिवस आला, कॉलेजला ते लेकरू गेलं आणि एवढे दिवस दबावात आहे. एकदा आईबापाच्या हातून सुटायचंय. गेलं तिथं. मग गेल्याच्या नंतर काही दिवसातच मित्र म्हणतो सिगारेट घे, भारी असतं. तो म्हणतो नाही, मम्मी डॅडी ओरडतील. अरे कुठं आहेत मम्मी डॅडी, तुला बघायला घे. अरे खरंच कुठं आहेत मम्मी डॅडी? घेतलं. आणि मग ते सिगारेटचं रूपांतर वेगवेगळ्या व्यसनात होऊन ते लेकरू व्यसनाच्या आधी निघून गेलं. बरबाद. काय उपयोग झाला? आता ज्या लेकराला बालपणापासून तुम्ही प्रभूमध्ये वाढवताय, ते लेकरू ज्यावेळेस कॉलेजला जाईल आणि दुसरी मुलं त्याला सांगतील की सिगारेट घे, तो म्हणाल आई बाबा बघतील. त्याचे मित्र म्हणतील आई बाबा नाही आहेत. मी त्यांच्याबद्दल बोलत नाही. माझा बाप स्वर्गात विराजमान आहे. तो देव मला पाहिल आणि त्या देवाच्या विरुद्ध आम्ही पाप करत नाही. आम्ही ख्रिस्ती लोक आहोत, येशूला मानणारे लोक आहोत. आमचे आईबाप जरी बघत नसले तरी आमचा देव आम्हाला पाहतोय. मी पाप करणार नाही. ती लेकरं वाईट गोष्टीपासून दूर राहतात. हे बाण वीराच्या हातात देऊन टाका, येशूच्या हातात देऊन टाका. जर ते बाण सैतानाने पळवले ते परत आणणं कठीण होतं. प्रियांनो, बाल वयातच त्यांना प्रभूच्या राज्यात वाढवा. आईबाप चर्चला आले, मुलं बरोबर संडे स्कूलला बसतील गोष्टी शिकायला. जसे ते मोठे होत आहेत बरोबर चर्चच्या युथमध्ये ते सामील होतील. चर्चच्या ऍक्टिव्हिटीमध्ये देवाच्या राज्यात जसे ते वाढतील ते प्रबळ होतील.
काही दीड शहाणे लोक असतात, माझं काही बोलणं असंच आहे, थोडं ॲडजस्ट करून घ्या. बोले येशू मसीह की. काही दीड शहाणे लोक मी चर्चला जाणार नाही, माझा प्रभू माझ्या घरात पण आहे. अरे माठ्या, बघा मी तुम्हाला सोपं गणित सांगतो, ऐका. येशूने जगाचं तारण करण्यासाठी तो आला. योहान 3:16, देवाने जगावर एवढी प्रीती केली. कुठं केली प्रीती? जगावर. प्रीती करताना जगावर. पण येशू ख्रिस्त येईल तेव्हा जगाला नेण्यासाठी येणार नाही, फक्त मंडळीला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. फरक कळतोय तुम्हाला? प्रेम जगासाठी आहे, पण तारण मंडळीसाठी आहे. फक्त मंडळी उचलली जाईल, जगिक लोक खाली राहणार आहेत. कान उघडे ठेवून ऐका. आणि म्हणून नोहाच्या काळात जे तारवाच्या आत होते ते वाचले, तसंच जे आता मंडळीत असतील तेच वाचवले जातील. जे बाहेर भटकतील त्यांना तारणाचा अनुभव येणार नाही, ते उचलले जाणार नाही. कटू आहे, पण हेच सत्य आहे. आज आमचे बाण, आमची तरुण लेकरं प्रभूच्या हातात देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट बायबल आम्हाला सांगतं की तरुण जी लेकरं आहेत, स्तोत्रसंहिता 103 आणि 5 मध्ये बायबल सांगतं, तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. गरुडाची उपमा दिली आहे तरुणाला, गरुडाची. गरुड यशा 40:31 मध्ये सुद्धा गरुडाची उपमा तरुणांसाठी दिली आहे, त्याच्या लोकांसाठी दिलेली आहे. गरुड पक्षी आकाशात सगळ्यात उंच भरारी मारणारा पक्षी. त्याच्याविषयी खूप गोष्टी आहेत, परंतु मी थोडक्यात तुम्हाला सांगेल की परमेश्वराने आपल्याला उच्चांक गाठण्यासाठी निवडलेला आहे, भरारी मारण्यासाठी निवडलेला आहे. तारुण्याचे दिवस देवाच्या राज्यामध्ये प्रबळ होण्यासाठी वापरा. देवाच्या राज्यामध्ये देवाच्या गौरवार्थ उंच भरारी मारण्यासाठी वापरा. आणि पुढे तिसरी गोष्ट, पहिली गोष्ट एक तर बाण बनवले, दुसरी गोष्ट आपल्याला गरुड बनवलेला आहे, आणि तिसरी गोष्ट सिंह, तरुण सिंह म्हटलेलं आहे बायबलमध्ये खूप वेळा. योब 4:10, योब 38:39, स्तोत्र 17:12, स्तोत्र 58:6, स्तोत्र 91:13, स्तोत्र 34:10, एहेजकेल 19:6, शास्ते 14:5. तरुण सिंह, तरुण सिंह, तरुण सिंह, खूप वेळा तुम्हाला शब्द आलेला मिळेल बायबलमध्ये. सिंह लहान पिल्लू असतं, त्याला काही पकडता येत नाही किंवा त्याला वान पडू शकते. सिंह म्हातारा झाला, त्याला वान पडू शकते. तरुण सिंह फार प्रबळ असतो, फार प्रबळ असतो. जंगलात तो कधी उपाशी राहणार नाही, कारण सगळ्यात जंगलचा राजा त्याला म्हटलं जातं. अशी उपमा परमेश्वराने तरुणांना दिलेली आहे. सिंहासारखं, तरुण सिंहासारखं परमेश्वराने तरुणांना केलेलं आहे. आणि बरेच तरुण लेकरं त्या गोष्टीचा लाभ घेत नाहीत. असे पैलवान बघितलेत आम्ही, घरात झुरळ निघालं का टेबलवर जाऊन उभे राहतात. तरुण लेकरं एकदम बॉडी बिल्डर, कशाला घाबरतील सांगता येत नाही, अंधाराची भीती वाटते, अजूनही मम्मीच्या पदराआड. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूने सिंहासारखं केलं आपल्याला. आमचा प्रभू यहूदा वंशाचा सिंह आहे, आम्ही त्याचे बच्चे आहोत. आणि जर आम्ही त्याची लेकरं आहोत तर सिंहाची लेकरं सिंहच बनणार, आम्ही काही शून्य बनणार नाही. त्याने आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. तर आम्ही जर देवाची लेकरं आहोत तर आम्हाला या गोष्टी समजल्या पाहिजेत. तरुणांसाठी प्रभूचा हा विशेष संदेश आहे, देवाजवळ या आणि पापापासून दूर पळा. देवाजवळ या आणि पापापासून दूर पळा. याकूब 4:8 मध्ये बायबल सांगतं, देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. एखादी निर्जीव वस्तू आहे, त्याच्याजवळ तुम्ही चाललाय, हे वाद्य आहे, याच्या जवळ मी चाललोय, ते वाद्य निर्जीव आहे, ते माझ्याकडे नाही येऊ शकत. कुठलीही गोष्ट निर्जीव आहे, तुम्ही त्या दिशेने तुम्ही गेलात, ती गोष्ट तुमच्याकडे येणार नाही. फक्त जिवंत गोष्टीच हालचाल करू शकतात, आणि आपला देव जिवंत परमेश्वर आहे. जेव्हा तुम्ही त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस तो सुद्धा तुमच्याकडे येत असतो. आणि फार कष्ट करावे नाही लागणार, फक्त एक पाऊल येशूकडे तुम्ही उचला, बाकीचे 99 पाऊलं तो तुमच्यासाठी उचलणार आहे. तो तुमच्याकडे धाव घेईल, तुमच्या प्रत्येक परिस्थितीत तो तुमच्या बरोबर राहील.
प्रभूकडं येण्यासाठी परिश्रम करा. तो तुम्हाला त्याच्या जवळ घेऊ इच्छित आहे. प्रभूच्या सानिध्यात, प्रभूच्या जवळ या. येशूचं सगळं ऐकतात. येशूनी सांगितलंय देवाजवळ या. तो बोलवतोय, तानेल्यांनो जलाशयाकडे या. त्याने ॲड्रेस सांगितलंय कुठे यायचंय ते. त्याने सांगितलंय कसं यायचंय ते. त्याने आमंत्रण दिले सगळ्यांना येण्यासाठी या. जक्कय प्रभूला पाहण्यासाठी झाडावरती चढला. चढला की नाही चढला झाडावर? उंबराच्या झाडावरती. एकच इच्छा होती, फक्त प्रभूला पाहायचं. आणि ज्या वेळेस प्रभू त्या वाटेने चालला होता, लूक 19:5 मध्ये प्रभू म्हटला त्या जक्कयाला, त्वरा करून खाली ये. खाली ये. प्रभू त्याला बोलवत आहे, ये. जो एक मोठा जकातदार आहे, धनवान व्यक्ती आहे, पैशावाला व्यक्ती आहे, ज्याचं बोलणं, ज्याची समाजातली प्रतिष्ठा, त्याचं नाव सगळीकडे ग्रेट आहे, पण ज्यावेळेस प्रभू त्याला बोलवतो त्यावेळेस तो ऐकतो आणि तो खाली येतो. आणि प्रभू त्याच्या घरी गेला, त्याच्या परिवाराला सगळ्यांना तारण मिळालं. किती अद्भुत आहे. दुसरी गोष्ट की ज्यावेळेस येशू ख्रिस्त ऐल तीरावरतीच थांबला, शिष्यांना सांगितलं तुम्ही जा पुढे, मी येतो. शिष्यांनी मछवा घेतला, शिष्य निघाले हैया वाह्या. जाता 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 ते बरोबर मध्यापर्यंत आले असतील. मग प्रभू निघाला उशिरा. आणि प्रभू जसा निघाला त्याने पाहिलं मछवाच नाहीये, पण मला जायचंय. त्याची जी सुपरनॅचरल पॉवर आहे प्रभूची, ती त्याने उपयोगात आणली आणि प्रभू येशू पाण्यावर चालू लागला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू पाण्यावर चालला. आणि त्याची इच्छा होती की मछवा असा होता, त्यांना त्यांचं जाऊ दे, मी माझं जातो. आणि प्रभू येशूची ही इच्छा होती की त्यांच्या मछव्याला ओव्हरटेक करून दुसऱ्या बाजूने पुढे निघून जावं, म्हणून तो सरळ चालला. आता शिष्यांनी बघितलं पाण्यावर कोणतरी चालतंय. तुला दिसतंय का रे? मला पण दिसतंय. तुला दिसतंय? सगळे म्हटले अरे आम्हाला दिसतंय, कोणतरी चालतंय पाण्यावर. सगळे ओरडायला लागले भूत भूत. काही लोकांचा भूतावर इतका विश्वास आहे, देवाचं कामाला पण भूत म्हणतात काही लोक. कारण काही लोकांना जास्त भूत बघायची सवय असते, त्यांना चांगल्या गोष्टी लवकर दिसत नाही. येशूला पण ते काय म्हणतायत, भूत भूत भूत. सगळे ओरडतायत, म्हणजे त्यांना गॅरंटी आहे भूत पाण्यावर चालेल पण देवाचा पुत्र नाही चालणार. काही लोकांचा विश्वासच तसा असतो, भूत 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 ओरडतायत. येशू म्हटला भिवू नका, मी आहे. येशूने काय म्हटलं, मी आहे. ऍक्च्युली मी आहे जो शब्द आहे ना, हे परात्पर देवाचं नाव आहे. देवाचं नाव आहे. मोशे विचारतो, देव बाप्पा मी जायला तयार आहे त्यांच्याकडे, पण कोणी पाठवलं, तुझं नाव तर सांग. मी जो आहे तो आहे. मी आहे हे परात्पराचं नाव आहे. जेव्हा प्रभू बोलला मी आहे, शिष्यांना धैर्य आलं. इतकं धैर्य आलं, इतकं धैर्य आलं, पेत्र खटकन उभा राहिला असेल. प्रभू तू आहे? येस मी आहे. मला आज्ञा कर, मला पण पाण्यावर चालायचं. बाकीच्या 11 म्हणत असतील ए बाबा तुला काय शॉर्ट सर्किट झालं, अरे बुडशील मरशील, काय कशाला, काय नसते उद्योग, बस ना गपचूप, काय चाललंय तुझं हे? अरे बस, तो देवाचा पुत्र आहे, तो पाण्यावर चालेल नाही तर हवेमध्ये उडेल नाही तर काही करेल, त्याचं कुठं नादी लागतो तू बस. नाही प्रभू मला तू पाण्यावरती, मला पण यायचं, मला बोल. बायबल सांगतं मत्ती 14 अध्याय 28-29 वचनामध्ये येशूने त्याला म्हटलं ये, बोलावलं. आणि जसा येशू त्याला म्हटला ये, पेत्र पाण्यावर चालू लागला. आमेन, हालेलुया. किती अद्भुत कार्य आहे. जे प्रभूने केलं ते शिष्याकडून करून घेतलं. आता पुढं पेत्र वादळाकडे बघायला लागला. थोडासा ख्रिश्चन लोक कधी कधी गटांगळ्या खातात, असं कधी वादळाकडे. मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, तुमचं संकट तुम्हाला कधीच मारणार नाही. माझं चॅलेंज आहे.
तुम्हाला मारण्याची ताकद जगात कुणाकडेच नाही. कान उघडे ठेवून ऐका. जर तुम्हाला कोणी धमकी दिली, मी तुझं असं करीन, मी तसं करीन, तुमच्या केसाचाही नाश होणार नाही. मी तुम्हाला चॅलेंज देतो देवाच्या वचनाद्वारे. ऐकताय तुम्ही? मग नाश कधी होतो माहिती आहे का? नाश त्या व्यक्तीमुळं होत नाही, किंवा धमकी देणाऱ्यामुळं, किंवा संकटामुळं होत नाही. नाश स्वतःच्या तुमच्या भीतीमुळं होतो. जेव्हा तुम्ही वैऱ्याला घाबरलात, तुमचं संपलं समजा. ज्याने आपली नजर येशूकडून हटवली, संपलं. नजर हाटी, पाठांतर चांगलं आहे तुमचं. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. नजर हाटी, दुर्घटना घटी. प्रभूकडून नजर हटली म्हणजे संपला विषय. पण एक गोष्ट आज एवढीच समजून घ्या, येशू ये म्हटला, पेत्र पाण्यावर चालला. प्रभू समोर असताना पेत्राचा नाश झाला नाही. प्रभूने त्याला हात दिलं, प्रभूने त्याला वाचवलं. कितीतरी वेळा आम्ही अविश्वासू ठरतो, पण आमचा प्रभू आम्हाला हात देतो आणि आम्हाला वाचवतो. आम्ही योग्य नसलो तरी तो योग्य आहे. आम्ही चांगले नसलो तरी तो चांगला आहे. आमच्यात कुठलीच चांगली गोष्ट बसत नसली तरी तो आमचा चांगला परमेश्वर आहे. तो आमच्यावर दया करणारा देव आहे. त्याची कृपा आम्हाला पुरेशी आहे. आमेन. 4 दिवस लाजराला मरून झाले होते. लाजर जसं आजारी पडत चालला होता, त्याची कंडिशन बिकट चालली होती. दोघी बहिणी वाट बघत असतील, लाजर पण वाट बघत असेल. काय फोन बिन काय नव्हतं त्या काळामध्ये का फोन करावं, पण निरोप पोहोचला होता प्रभूला. लाजर खूप सिरियस आहे, किडनी डॅमेज झाली, प्रभू कधी येतोय. हार्ट फेल व्हायला लागलं, प्रभू कधी येतोय. प्रभू वाट बघतोय, तू पूर्ण फेल हो, नंतर मी येतो. त्याच्या गौरवाचा टाईम असतो. आम्ही निराश आणि हताश होता कामा नये कुठल्याच बाबतीमध्ये. लाजर एकदम सिरियस झाला, प्रभू आला नाही, आशा संपली सगळ्यांची. लाजर मरण पावला. फ्युनरलला पण येशू आला नाही. हालेलुया, बोले येशू मसीह की. खूप लोक असतात असं, लग्नात नाही आलं कोणी, प्रेतक्रियेला नाही आलं, बड्डेला बोलवलं नाही आलं. 3rd वर्ल्ड वॉर फिक्स. आणि त्यातले त्यात पाळक साहेब असले का मग तर अवघडच. एकाच दिवशी 2 कार्यक्रम आले की मग आमचं तर एकदम डेंजरस दिवस असतो तो. यहाँ जाऊ या वहाँ जाऊ. लोकांना वाटतं पाळक म्हणजे एकाच वेळेस सगळीकडे उपस्थित राहायला पाहिजे. खूप वेळा अशा अडचणी होतात. वाट बघतायत, नाही आला प्रभू. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस नाही, 4थ्या दिवशी बेथानीमध्ये प्रभू आलाय. मार्था, किचन मधली मार्था धावत गेली प्रभूकडं. तू जर इथं असता तर माझा भाऊ मेला नसता. असता नसताची भाषा नाही करायची प्रभूला. तू त्या दिवशी पाहिजे होता, त्या दिवशी नाही, पण आज तर आलाय ना. प्रभू येईल तो दिवस गौरवाचा आहे. प्रभूची उपस्थिती देवाचं गौरव प्रकट करणारी आहे. कधी येऊ, त्याची उपस्थिती कार्य करणारी आहे. मरियेने पण सेम सेंटेन्स रिपीट केलं. तू जर येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. तू जर येथे असता. पुनरुत्थान व जीवन मीच आहे, येशूने सांगितलं. चला कबरेकडं. आणि ज्यावेळेस कबरेकडे गेल्या त्यावेळेस लोकांना सांगितलं, कबरेवरची धोंड बाजूला करा. लोकांनी पण मोठ्या हिमतीने ती कबरेवरची धोंड बाजूला केली. आणि येशू ख्रिस्ताने तिथं 2 तास आराधना घेतली नाही प्रियांनो. कान उघडे ठेवून ऐका. काही लोकांनी हेलिंगसाठी किंवा प्रभूने काही काम करावं म्हणून एक स्ट्रॅटेजी बनवून ठेवली. मी 40 दिवस उपास प्रार्थना केल्यानंतर प्रभू असं काम करणार आहे. थोडं बाहेर या त्याच्यातून. मी एवढे शुक्रवार प्रार्थना केली, उपास केल्यानंतर देव माझा ऐकेल. नाही, ही बंधनं आहेत डोक्यात बसलेली. समुद्राच्या तळागाळापासून हाक मारा, स्वर्गातून उत्तर देणारा परमेश्वर त्याच क्षणी तुमच्यासाठी धावून येईल. तात्काळ तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळेल. प्रभू चिन्ह चमत्कार करणारा या पवित्र शास्त्रामध्ये अशा अद्भुत गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील की त्याने महान काम केलंय. त्याने कुठल्याच गोष्टीमध्ये विलंब लावला नाही. फक्त एक वाक्य, लाजरा बाहेर ये. मेलेला मुर्दा कबरेतून बाहेर आला. कोणी आमेन म्हणणार आहे का? मेलेला मुर्दा बाहेर आला.
कधी कधी मला प्रश्न पडतो, त्या लाजराला तर पट्ट्यांनी बांधलं होतं सगळं. आपल्याकडे पेटी असते, त्याला पूर्ण पट्ट्यांनी बांधलेलं आहे. आणि त्या कंडिशनमध्ये उठून बाहेर यायचं म्हणजे किती अवघड काम आहे. भले मुर्दा उठला, अरे तू उठला असेल त्याला घेऊन या बाहेर, नाही तूच बाहेर ये. काय बांधलेल्या स्थितीत बाहेर आला असेल एकदम. लोकांना 2 आज्ञा दिल्या प्रभूने. पहिली आज्ञा धोंड बाजूला करा, दुसरी आज्ञा ह्याला मोकळं करा, पट्ट्या काढा. प्रेत वस्त्रांसहित लाजर बाहेर आला प्रियांनो, प्रेत वस्त्रासहित. पेत्राला ये म्हटलं, पेत्र पाण्यावर चालत आला. जक्कयाला ये म्हटलं, झाडावरून खाली आला, त्याच्या गर्वातून खाली आला, त्याच्या संपत्तीच्या अभिमानातून खाली आला. आणि लाजराला म्हटलं ये, एक मुर्दा आपल्या त्या शवगृहामधून, त्या कबरेमधून बाहेर आला. प्रभू जेव्हा ये म्हणतो, आम्ही जिथं आहोत तिथंच सगळं टाकून त्याच्या मागे आलं पाहिजे. तरुणांनो, तुम्ही कुठं आहात? प्रभू तुम्हाला ये म्हणत आहे आज. प्रभू तुम्हाला हाक मारत आहे, ये माझ्या जवळ या, म्हणजे मी तुमच्या जवळ येईल. हालेलुया. प्रभू बोलवत आहे, त्याच्या वाणीचा धिक्कार करू नका. हा समय त्या प्रभूच्या जवळ येण्याचा आहे. कधी कधी तुमचे मित्र तुम्हाला सोडत नाहीत, तुम्हाला यायचंय प्रभूकडे. मित्र मैत्रिणी असं काही एक वलय बनवून ठेवतात आपल्या आजूबाजूला. आई बापापेक्षा मित्र प्रिय वाटतात. 1 कोरिंथ 15:33 मध्ये बायबल सांगतं, कुसंगतीने नीती बिघडते. कुसंगती, कुणाबरोबर उठतो बसतो, कुणाला मित्र केलंय. पाळक साहेब, माझे मित्र कसे सुधारतील? सगळे बेवडेत. मग तू जातोस का त्यांच्या? हा, मी बसतो, मी पित नाही, मी नुसता चकना खातो. तू लवकर चकना होशील. हा, तुझं काय खरं नाही. कुसंगतीने नीती बिघडते. तुम्हाला गॉस्पल शेअर करायचंय, 1 बाय 1 करा. एकेकाला प्रभूच्या राज्याबद्दल सांगा. एक व्यक्तीचं जीवन कसं परिवर्तित, पण त्यांच्यात उठल्या बसल्याने त्यांना असं वाटेल की जे आम्ही करतोय ते बरोबर आहे आणि तुमची त्या गोष्टीला साथ आहे असं त्याच्यामध्ये दिसतं. आणि आमचं जीवन असं असलं पाहिजे की ज्यामध्ये आम्ही चांगली संगत धरलेली आहे. नीतिसूत्रे 13वा अध्याय आणि 20वा वचन आपल्याला सांगतं, प्रोव्हर्ब्स चॅप्टर 13 वर्स 20, सुज्ञाची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील, मूर्खाचा सोबती कष्ट पावतो. सुज्ञाची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील. क्लासमध्ये जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांची मैत्री कर, तू पण हुशार होशील. जे डफर लेक्चर बुडवणारे आहेत, एकाही परीक्षेत पास होत नाही, त्यांची मैत्री केलीस तू पण त्यांच्यासारखा होशील. कोणाची मैत्री आम्ही करत आहोत, कोणाबरोबर आहोत? प्रभू जवळ येण्यासाठी ते नको असलेले लोक आम्हाला जीवनातून काढावे लागतील. अनवॉन्टेड कॉन्टॅक्ट्स आज मोबाईलमधून डिलीट करावा लागतील. कोणते लोक तुम्हाला देवापासून दूर घेऊन चाललेत? कोणते लोक तुम्हाला मोहपाशात अडकवत आहेत? कोणत्या मित्राला भेटल्याने, कोणत्या मैत्रिणीला भेटल्याने तुम्ही देवापासून दूर जात आहात? आजच त्यांचे नंबर डिलीट करा. काही गरज नाहीये. तुमचा एकटा येशू तुम्हाला पुरेसा आहे. तो तुम्हाला सगळे आशीर्वाद देऊन तुम्हाला तृप्त करेल. कोण तुम्हाला देवापासून दूर नेण्याचा प्रयत्न करत आहे, कोण तुम्हाला विश्वासात कमजोर करत आहे, त्या व्यक्तीपासून दूर राहा. स्वतःला प्रभूच्या सानिध्यात असं उभं करा की प्रभूचं गौरव होईल. योग्य संगत असणं ही खूप गरजेची आहे. ती फेलोशिप आम्हाला चर्चमध्ये मिळते. जर तुम्ही विश्वासणारे आहात, तुम्ही चर्चला येणं गरजेचं आहे. विश्वासणारे आहात, चर्चला येणं गरजेचं आहे. एखादा म्हणतो मी विद्यार्थी आहे, शाळा कुठं रे बाबा तुझी? नाही, मी शाळेत नाही जात. कसला विद्यार्थी तू? हट. कोणी म्हणतं मी सोल्जर आहे. सोल्जर कुठल्या आर्मीमध्ये? नाही, भरती नाही झालोय, कपडे घेतलेत फक्त सोल्जरचे. तुला कोण सोल्जर म्हणणार आहे रे बाबा? गाडी आहे, इंजिनच नाही आहे, कोण तिला गाडी म्हणणार आहे? डब्बा म्हणणार लोक. इंजिन नाही, चालत नाही, ती थोडी गाडी आहे.
त्याला कसं गाडी म्हणता येईल? मी नागरिक आहे, कुठल्या देशाचा? नाही, मला देशच नाही आहे. मी लेखक आहे, किती पुस्तकं लिहिली? एक पण नाही. अरे तू पुस्तकं लिहिली नाही तर तू लेखक कसा होशील? तुझ्याकडे सेना नाही तर तू कसं काय त्या सेनेचा एखादा आर्मी ऑफिसर बनशील? देवाच्या प्रिय लोकांनो, तसं जर तुम्ही म्हणता तुम्ही ख्रिस्ती आहात, तर तुमची पावलं चर्चकडे वळालीच पाहिजेत. तुम्ही मंडळीचा भाग असलं पाहिजे. आणि जी लेकरं देवापासून दूर आहेत त्यांना प्रभूकडं वळण्यासाठी आम्ही प्रोत्साहित केलं पाहिजे. त्यांचं जीवन प्रभूच्या सानिध्यात आशीर्वादित झालं पाहिजे. आमच्या जीवनात जेव्हा आम्ही ठरवतो आम्हाला प्रभूजवळ यायचं आहे, त्यावेळेस आमच्या जुन्या गोष्टी, जुनं पाप आम्ही त्यागलं पाहिजे. जीवनात काहीतरी लपून छपून एखादं पाप जर पाळून ठेवलं तर ते पाप एक दिवशी आमच्या नाशाचं कारण बनतं. आणि म्हणून त्या गुप्त पापापासून आम्ही दूर राहणं गरजेचं आहे. रोमकरसपत्र 6 अध्याय आणि 1 वचन, कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय? बिलकुल नाही, मुळीच नाही. कृपा वाढावी म्हणून आम्ही पापात राहावे काय? नाही. ज्या क्षणी येशू कळाला आम्ही त्या पापाचा त्याग केला पाहिजे. प्रभूकडे वळा, प्रभू जवळ या आणि पापापासून दूर पळा. 2 तिमोथी 2 अध्याय 22 वचन, 2 तिमोथी 2:22, तरुणपणच्या वासनांपासून दूर पळ आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणाऱ्यांबरोबर नीतिमत्व, विश्वास, प्रीती, शांती यांच्या पाठीस लाग. किती सुंदर वचन आहे. तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ म्हणजे तिकडून पळ आणि प्रभूकडे धाव घे. सरळ आहे वचन. प्रभू जवळ येण्यासाठी पापापासून दूर पळावं लागेल, वाईट गोष्टीपासून दूर पळावं लागेल. एकाच झऱ्यातून 2 प्रकारचं पाणी वाहू शकणार नाही. आमचं जीवन समर्पित असलं पाहिजे. कितीतरी वेळा तरुणांना वाईट वाटतं. कोणी जर त्यांना असं सांगायला लागलं ना, हे करू नको, ते करू नको, असं करू नको, आणि मग त्यांना विचारलं नाही का रे तू आजोबांचं ऐकत नाही, दारू पितोस तरी पण? तो म्हणतो मी ऐकलंय, आजोबा पण खूप दारू प्यायचे, त्यांनी त्यांच्या जीवनात मजा केली, मी का नको करू? पण जो दास इथं उभा आहे देवाच्या उपस्थितीत, मी तुम्हाला सांगतो, वयाच्या 15व्या वर्षी मला येशू कळाला. जगातल्या वाईट गोष्टी कळण्याआधी मला येशू कळाला. ऐकताय तुम्ही? हालेलुया. प्रभूला मी धन्यवाद देतो. माझ्या जीवनात अशी काहीच साक्ष नाहीये की मी असा होतो, मी तसा होतो, मी हे करायचो, मी ते करायचो. देवाचा अभिषिक्त दास या नात्याने लेकरांनो तुमच्याशी मी बोलत आहे. तरुणांनो कान उघडे ठेवून ऐका. एकदा समय निघून गेल्यानंतर ह्या गोष्टी कोणी सांगत नाही. आपल्या आई बापाचा आदर करा. जे आई वडील सांगतायत त्यांचा सन्मान करा आणि प्रत्येक वाईटापासून दूर राहा. तरुणांची उपस्थिती चर्चमध्ये वाढण्यासाठी काय करता येईल याच्याकडे लक्ष द्या. भांडूपमध्ये मध्यंतरी मला वाटतं 2 वर्ष झाले असतील, अचानक माहीत नाही चर्चेसने एक क्रिकेट टुर्नामेंट आयोजित केलं. खूप पाळक लोक खूप सांगायला लागले, येशू ख्रिस्त काय क्रिकेट खेळायला जगामध्ये आला होता का? असं का, तसं का, हे का? भरपूर त्याच्यावरती चर्चा वगैरे बऱ्याच गोष्टी झाल्या. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, लेकरं जे घरी बसायचे ते क्रिकेट खेळायला आले आणि तिथून पुढे ते चर्चमध्ये यायला लागले. उद्देश काही असू शकतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कुठल्या माध्यमातून आम्हाला एकत्र करता येईल? तरुणांमध्ये एक नवीन उत्साह कशाने भरता येईल? कशा रीतीनं अजून लेकरांना, तरुण लेकरांना देवाकडे वळवू शकतात? आमेन म्हणता येईल का? हालेलुया. तुमच्या साक्ष तुम्ही शेअर करा. तुमच्या जीवनात प्रभूने काय कार्य केले त्यांना शेअर करा. आणि चर्च किती इंटरेस्टिंग प्लेस आहे त्यांना ते पटवून द्या. त्यांना कळू द्या की जगाच्या आनंदापेक्षा खरा स्वर्गीय आनंद देवाच्या राज्यामध्ये आहे. जगाचे मित्र फसवून निघून जातील, पण मंडळी नेहमी त्यांच्या लोकांबरोबर एकनिष्ठ असते. पाळक नेहमी मंडळी बरोबर उभ्या असतात. सगळे एकमेकांसाठी इथं धैर्याने खंबीररीतीने उभे असतात. आमेन. आणि ते धैर्य प्रभूने आपल्याला दिले, ती कृपा प्रभूने आपल्या जीवनावरती पुरवलेली आहे. किती लोक आमेन म्हणणार आहे? हालेलुया.